नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे प्रियाने आता अर्जुन, सायली या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलेलं असतं आणि त्यामुळे प्रियाचा मान आता खूपच जास्त वाढलेला आहे, असं तिला वाटत असतं. त्यामुळे ती साक्षी, महिपत आणि नागराज तिघांनाही आता फुल ॲटिट्यूड देत असते आणि म्हणत असते की तुमच्याने काही होत नाही. तुम्ही बघितलंत ना, मी किती मोठा प्लॅन केला आणि तो सक्सेसफुलसुद्धा झाला. त्यामुळे इथे आता प्रिया वारंवार म्हणत असते की जेव्हा माझे प्लॅन फ्लॉप होतात तेव्हा तुम्ही सगळेजण मला वाईट साईड बोलता. इथे महिपत अंकलने तर माझा गळासुद्धा पकडला होता. काय गं साक्षी, तुझ्या अण्णांनी माझा गळा पकडला होता मला मारण्यासाठी, माझ्या कानाखालीसुद्धा दिली होती. मग आता जर माझा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे, मग माझं कौतुक करायला काय झाले तुम्हाला? तुमचे जे प्लॅन असतात ना, ते तुमच्यासारखेच बिनडोक असतात आणि म्हणूनच तुमचे सगळे प्लॅन फ्लॉप होतात. आतापर्यंत तुमचा एक तरी प्लॅन सक्सेसफुल झाला आहे का? मी जसे प्लॅन करते तसा. तर इकडे आता महिपतला खूपच जास्त राग येत असतो. साक्षी म्हणत असते की तुझा एक प्लॅन सक्सेसफुल झाला आहे म्हणून तू आमच्याबरोबर तुझी तुलना करू नकोस, कारण ती होणारच नाही. तेव्हा इकडे आता महिपतला प्रियाचा खूप जास्त राग आलेला असतो. त्यामुळे इथे महिपत साक्षीला म्हणतो की आता ह्या प्रियाचा काटा तर काढला पाहिजे. तेव्हा साक्षी म्हणते काय करायचं? तेव्हा महिपत म्हणतो की आता रविराज किल्लेदार याला फोन करायचा आणि सांगायचं की तुमच्या घरामध्ये जी प्रिया नावाची तुमची मुलगी, जी तन्वी आहे असं तुम्हाला वाटतं, ती तुमची मुलगी नाहीच आहे. तर इकडे साक्षी म्हणत असते की अण्णा, हे काय करायचं आपण? एवढा मोठा बॉम्ब टाकायचा का प्रियावरती? तेव्हा महिपत म्हणतो की तेच करावं लागेल आणि म्हणूनच इथे आता रविराज काकांना फोन करून सांगितलं जातं की तन्वी म्हणून तुम्ही जिला मिरवताय ती तुमची मुलगी तन्वी नाहीच आहे, तर ती प्रिया मधुकरच आहे. आणि आता पुरावा म्हणून ती जेव्हा टॅटू करण्यासाठी टॅटू सेंटरमध्ये गेलेली असते, ज्या ठिकाणी तिने पायावरती तुळशीपत्राचा टॅटू करून घेतलेला असतो, तो व्हिडिओ आता साक्षीने रविराज काकांच्या मोबाईलवरती एका अननोन नंबरवरून पाठवलेला असतो आणि तो व्हिडिओ जेव्हा रविराज काका बघतात तेव्हा इथे प्रियाचं भांडं आता फुटलेलं असतं की ती तन्वी नाही आहे, तर ती प्रिया मधुकरच आहे आणि ती एक फसवी मुलगी आहे, फ्रॉड मुलगी आहे आणि ती फसवण्यासाठी त्यांच्या घरामध्ये घुसले, ही बातमी आता रविराज काकांना कळलेली असते. तर इकडे आता प्रियावरती सुद्धा खूप मोठा बॉम्ब हा फुटणार असतो. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे इथे मधुभाऊंनी सायलीला आता शपथ दिलेली असते. ते म्हणतात की आता तू अर्जुनबरोबर कुठलंही नातं ठेवायचं नाही. जर तू अर्जुनबरोबर बोललीस किंवा त्याला भेटलीस तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. तेव्हा इकडे आता सायलीला मधुभाऊंनी अशी शपथ दिल्यानंतर सायली आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. आता मधुभाऊ तिच्या वडिलांसारखे आहेत. वडिलांसारखे काय, ते तर वडीलच आहेत. मग ती आता मधुभाऊंची शपथ कशी काय मोडणार? म्हणून ती आता नाराज झालेली असते की अर्जुनला भेटल्याशिवाय मी राहू तरी कशी, असं तिला वाटत असतं. पण तरीसुद्धाही ते मधुभाऊंचा शब्द ती मोडत नाही. पण इथे तिला अर्जुनला भेटायचं असतं, त्याच्याशी बोलायचं असतं. पण अर्जुनचे फोन येत असतात, त्यामुळे मधुभाऊंनी आता फोनच बंद करून आपल्याकडे ठेवून घेतलेला असतो. ते म्हणतात की काही झालं तरीसुद्धा आता फोन तुला काही भेटणार नाही. तेव्हा इकडे आता सायलीलासुद्धा अर्जुनजवळ बोलणं होत नाही म्हणून ती टेन्शनमध्ये आलेली असते. पण इथे आता चैतन्य आणि कुसुमताई दोघेजण एकत्र येऊन आता प्लॅन करतात की आपण अर्जुन सायलीची भेट घडवून द्यायची. आणि म्हणूनच इथे दोघंजणं आता अर्जुन आणि सायलीला घेऊन मंदिरामध्ये येतात आणि तेव्हा तिथे दोघांची ही हृदयस्पर्शी भेट होते. दोघे एकमेकांना भेटतात, मिठी मारतात आणि दोघांनाही खूप जास्त आनंदसुद्धा होतो. तर इथे आता प्रियाचा काटा काढण्यासाठी महिपत आणि साक्षी दोघेजण रविराज काकांना का फोन करतात आणि प्रियाचं सत्य सांगतात. आणि त्याचबरोबर कुसुमताई आणि चैतन्य दोघंजण एकत्र येऊन आता अर्जुन सायलीची भेट कशा पद्धतीने घडवून द्यायची हे कशासाठी ठरवतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रिया आता महिपतकडे गेलेली असते. तेव्हा नागराज, साक्षी आणि महिपत आणि प्रिया चौघेजण बसलेले असतात. प्रिया म्हणत असते, काय अण्णा, बघितलंत ना तुम्ही, तुम्ही जे प्लॅन करता ते सक्सेसफुल होतात का? अजिबातच नाही, सगळे फ्लॉप होतात. मला काय म्हणत होता तुम्ही,
बिनडोक आहे मी. मला माझे प्लॅन सक्सेसफुल करता येत नाही. मला एखादं काम करता येत नाही असंच म्हणत होता ना तुम्ही. आणि त्यावेळेला तर माझ्या कानाखाली दिली होतीत. मग आता माझा जर प्लॅन सक्सेसफुल झाला आहे तर कौतुक करायला तुमची जीभ अशी आता खालीवरती का होते? कौतुक करा, भरभरून कौतुक करा. तेव्हा इकडे आपण खूप मोठी इथे आता बाजी मारलेली आहे. अर्जुनला आता पूर्णपणे तोडून टाकलं आहे. कारण सायली त्याच्यापासून दूर झाले. अर्जुन आता पूर्णपणे खचून गेलेला आहे आणि आता तो लवकर उभं राहणं त्याच्यासाठी कठीण झालं आहे. सुभेदारांच्या घरी सायलीला आता परत बोलावतील असं काही वाटत नाही. तेव्हा इकडे आता सायली आणि अर्जुन दोघांचंही खच्चीकरण झालं आहे. आता दोघे पुन्हा नव्याने उभे राहायला खूप जास्त वेळ जाईल आणि हे फक्त माझ्यामुळे झालं आहे. तेव्हा इथे आता मधुभाऊ फक्त जामिनावरती सुटलेत, पण अजून त्यांना निर्दोष सुटण्यासाठी इथे अर्जुनची गरज लागणार आहे. पण आता मला नाही वाटत की मधुभाऊ अर्जुनला आपली केस लढू देतील. तेव्हा इथे आता सगळं बोलणं होत असतं, पण इथे प्रियाचा कॉन्फिडन्स आता वेगळाच दिशेला गेलेला असतो. प्रिया म्हणत असते की आता मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आता मला अर्जुनबरोबर लग्न करून सुभेदारांच्या घरची सून व्हायचं आहे. तेव्हा इथे महिपत आता तिचं बोलणं ऐकत असतो. प्रिया तिथून गेल्यानंतर साक्षीला म्हणत असतो की साक्षी, पोरी बघितलंस का? अगं ही प्रिया कुठे होती? हिला आपण कचऱ्यातून उचलून एका महालामध्ये आणून ठेवलेलं आहे आणि आता हीच मुलगी जिची लायकी नाही आपल्यासमोर उभं राहून बोलायची, बसायची, ती मुलगी आपल्याला ऐकवते. तेव्हा इथे पैशांसाठी लालची असणारी, ज्याने वाढवलं आश्रमामध्ये, वडिलांचं प्रेम दिलं, त्या मधुभाऊंच्या विरोधामध्ये हिने पैशांसाठी खोटी साक्ष दिली आणि आता तीच मुलगी आपल्याला इतका ॲटिट्यूड देते. आता बघ, तिने तिचं सगळं काही चांगलं केलं. अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष नाही सोडवलं, पण जामिनावरती तर सोडून आणलं आणि अर्जुन त्यांना निर्दोषसुद्धा सोडवेलच, मला खात्री आहे. जरीसुद्धा मधुभाऊने नकार दिला तरीसुद्धा अर्जुन त्याचं कर्तव्य पूर्ण करेल, कारण तो एक नामांकित ॲडव्होकेट आहे, नामांकित वकील आहे आणि म्हणूनच तो त्याची केस पूर्णपणे एंड केल्याशिवाय तो स्वस्थ बसत नाही. अर्धवट तर तो केस सोडणारच नाही. सायलीवरती त्याचं इतकं प्रेम आहे की त्याने किती आणि काय काय त्यांच्यासाठी केलं आहे ते आपण आपल्या डोळ्यांनी बघितले. पण इथे प्रियाने त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलं. किती निष्ठुर मुलगी आहे, तू बघितलंस का? तेव्हा ही आपल्यालासुद्धा डुबवायला कमी करणार नाही. जर हिचा फायदा असेल ना तर ती आपल्यालासुद्धा जेलमध्ये टाकायला कमी करणार नाही, आपल्याला फसवेल ती. आणि जर ती अर्जुनची बायको झाली आणि सुभेदारांची सून झाली तर मग आपल्या विरोधात उभं राहायला तिला थोडासुद्धा वेळ लागेल का? कारण तिला जे हवं आहे ते तिला सगळं मिळेल. पैसा, अडका, नाव, सगळंच काही मिळेल तिला. तेव्हा इकडे तिने अर्जुन सायलीला वेगळं केलं आहे तिच्या फायद्यासाठी, कारण तिला सुभेदारांची सून व्हायचं आहे. पैशांसाठी त्याच्यामध्ये आपला काय फायदा? तर आता ही मुलगी आपल्याला नडत चालली आहे. आपल्या नाकातोंडात आता पाणी जायला लागले. हिचा काटा काढायला पाहिजे, कारण आता ही आपल्याला कुठल्याही फायद्याची राहिलेली नाही आहे. कारण ही आता वेगळ्या दिशेने विचार करायला लागली. हिने आपल्यासाठी काय केले सांग तू साक्षी? तेव्हा साक्षी म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही अण्णा. आपल्या तुकड्यांवरती ही जगते, एवढी ऐशो आरामामध्ये राहते, पण आपल्यालाच किंमत देत नाही आहे. म्हणजे आपल्यावरची आता ही वागायला लागली. हिची लायकी तरी तेवढी आहे का? तेव्हा इथे महिपत म्हणतो, मग आता एक काम करायचं, हिचा काटा काढायची सुद्धा आता वेळ आलेली आहे. आता एक काम कर, त्या किल्लेदाराला तो व्हिडिओ पाठव जो व्हिडिओ तू त्या टॅटू सेंटरमधून आणलेला आहेस. जेव्हा प्रिया तिथे गेली होती, तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण करण्यासाठी जो तिने टॅटू तयार केलेला आहे, तो व्हिडिओ तू आणला होतास तिला ब्लॅकमेल करण्यासाठी. तो व्हिडिओ आता किल्लेदाराला पाठवायची वेळ आलेली आहे. तेव्हा साक्षी म्हणते, अण्णा तुम्ही हे खरं बोलताय? म्हणजे आता ती वेळ आली आहे का? तेव्हा महिपत म्हणतो की हीच ती वेळ आहे जेव्हा आपण तिचा पर्दा फास्ट करू शकतो. कारण ती आता आकाशात आहे ना सध्या. तिने खूप मोठा तीर मारला असं तिला वाटतंय, पण आता धाडकन आपण तिची पंख छाटायची आणि तिला खाली पाडायचं. तेव्हा इकडे प्रिया म्हणते की सायली कधीही सुभेदारांच्या लायकीची नव्हतीच, मीच त्यांच्या लायकीची आहे. सुभेदारांची सून म्हणजे मी शोभेन, अर्जुनची बायको म्हणजे मी शोभेन आणि आता माझं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे, असं जर तिचं म्हणणं आहे तर आपण तिचं स्वप्न तोडायचं. जर ती आपल्याला काही मदत करत नाही, आपल्या विरोधात जाते, तर मग आपण तिला का जिंकू द्यायचं? साक्षी म्हणते ठीक आहे अण्णा. तर इथे आता अननोन नंबरवरून
रविराज काकांना आता मेसेज करण्यात आलेला असतो की तुम्ही तन्वी म्हणून जिला खूपच जास्त मिरवताय, तिला डोक्यावरती घेताय, तिचे लाड पुरवताय, ती खरंच तुमची तन्वी आहे का? तिने 2-3 पुरावे दाखवले तर लगेच तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलात. तर तुमची खरी जी मुलगी आहे ती कोण आहे तुम्हाला माहितीच नाही. ती जवळ असूनसुद्धा तुम्ही तिला ओळखू शकत नाही. तेव्हा इथे आता तुम्ही तुमच्या मुलीला जिला तन्वी मानता ती तुमची मुलगी नाहीच आहे. जर विश्वास बसत नसेल तर DNA रिपोर्ट करू शकता. मागच्या वेळेला जो केला होता त्याच्यामध्ये खूपच जास्त लपवाछपवी करण्यात आली होती. DNA रिपोर्ट मॅच झाला होता पण तो बदलण्यात आला होता. पण आता जो कराल ना तो तुमच्या मुलीला सांगू नका, मग तुम्हाला खरा रिपोर्ट मिळेल. त्यानंतरला तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून आहे असं तुम्हाला वाटतं, पण ती खरोखर तुळशीपत्राची खून नाही आहे, तर तो टॅटू आहे. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्हाला एक व्हिडिओ पाठवते आणि टॅटू सेंटरमधली जी तळपायावरती जे नक्षीकाम करतानाची व्हिडिओ असते ती आता प्रियासाठी ही खूपच जास्त धोकादायक ठरते. कारण साक्षीने ती मुद्दामून व्हिडिओ आपल्याकडे ठेवून घेतलेली असते, जेणेकरून जेव्हा कधी प्रिया त्यांना डोईजड होईल तेव्हा काहीतरी पुरावा हवा ना तिला एक्सपोज करण्यासाठी, तेव्हा तो व्हिडिओ आता तिने आपल्याकडे ठेवून घेतलेला असतो. तो सुद्धा रविराज काकांना ती पाठवते आणि इथे प्रियाचा आता पर्दाफाश होतो. रविराज काका ते मेसेजेस वाचतात, तो व्हिडिओ बघतात, त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि आता इथे सत्य कळल्यानंतर पायाखालची त्यांच्या जमीनसुद्धा सरकलेली असते. त्यामुळे इथे आता रविराज काका खूप मोठी ॲक्शनसुद्धा घेणार असतात प्रियाच्या विरोधामध्ये. कारण मुळातच ती त्यांची मुलगी तन्वी नाही आहे, ती कुणीतरी फ्रॉड मुलगी आहे हे सत्य आता त्यांना कळलेलं असतं. म्हणजे इथे साक्षीने आता सगळे पुरावे सादर करत इथे रविराज काकांना आता संपूर्ण माहिती दिलेली असते आणि त्यामुळे इथे आता रविराज काका सगळे पुरावे बघितल्यानंतर आता पुन्हा एक निर्णय घेतात. ते म्हणजे ते आता प्रियाला काहीही न सांगता गुपचूप म्हणजे गुप्त पद्धतीने ते आता प्रियाची आणि स्वतःची DNA टेस्ट करणार असतात आणि त्याच्यातून जो त्यांना आता रिझल्ट मिळणार असतो त्याच्यानंतर प्रियाची चांगलीच हकलपट्टी होणार असते. कारण प्रियाला याबद्दल काहीही सांगितलेलं नसतं, त्यामुळे रिपोर्ट बदलण्याची आता वेळच येत नाही आणि प्रियालासुद्धा घरातून हकलण्याची आता वेळ आलेली असते. तर इथे अर्जुन सायलीसाठी तिने खड्डा खोदलेला असतो. आता प्रिया त्याच खड्ड्यामध्ये तिच्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आता पडणार असते आणि माती खाणार असते. तर इथे आता चैतन्य आणि कुसुम दोघेही जण खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. कारण त्यांचे दोघेजण लाडके म्हणजे सायली अर्जुन एकमेकांपासून वेगळे असल्यामुळे खूपच जास्त आता विचारात असतात. तर इकडे आता कुसुमला सायलीचं दुःख बघवत नाही. तेव्हा ती जाते अर्जुनच्या ऑफिसमध्ये आणि ती म्हणते की तुम्ही दोघंजण एकमेकांपासून वेगळे झालात, तुम्हाला काही फरक पडत नसेल, पण सायली रोज तिथे तुमच्या आठवणीमध्ये रडते, तुमच्या काळजीने ते रडते. अर्जुन सर जेवले असतील का, अर्जुन सरांनी कॉफी घेतली असेल का, तब्येत कशी आहे, हे प्रश्न तिला पडलेले असतात का, तुमच्यामध्ये असं काय नातं आहे. तेव्हा इकडे अर्जुन आता गप्पच बसतो. तेव्हा कुसुम म्हणत असते की तिचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, पण तुमचं आहे का तिच्यावरती प्रेम, की तेवढंही नातं नाही आहे तुमच्यामध्ये अजिबात माणुसकीचं. तेव्हा इथे चैतन्य आता तिचं बोलणं ऐकत असतो. कुसुम रागावलेली असते. ती म्हणत असते की जर तुमचं काही नातं नाही आहे तर तुम्ही एकमेकांचा विचार करूच नका, वेगवेगळे आता आनंदाने राहा ना. तुम्ही तिला सांगून टाका की तुमचा आणि तिचा काही संबंध नाही आहे, जसं तुमच्या घरातल्या लोकांनी सांगितलं आहे. तेव्हा इथे अर्जुन इमोशनल होतो. तो म्हणतो असं अजिबात नाही आहे, सायली माझी बायको आहे आणि ती राहणार, माझंही तिच्यावरती प्रेम आहे. तेव्हा चैतन्य कुसुमताईला म्हणतो की एक काम करा, तुम्ही सायली वहिनीला घेऊन मंदिरामध्ये या आणि मी अर्जुनला घेऊन मंदिरामध्ये येतो. तेव्हा कुसुमताई म्हणते की सायली चल थोडं मंदिरामध्ये जाऊन येऊया, म्हणजे तुला बरं वाटेल. तर इकडे चैतन्य म्हणतो की अर्जुन तुला मनापासून वाटतंय का की सायली वहिनी तुझ्या आयुष्यात परत यायला हवे. तेव्हा अर्जुन म्हणतो हे काय विचारणं झालं. तेव्हा चैतन्य म्हणतो चल मग मंदिरामध्ये जाऊन तू मनापासून हे देवाजवळ माग, तुझी इच्छा पूर्ण होईल.
आणि तेव्हा आता दोघेही अर्जुन सायलीला घेऊन मंदिरात येतात आणि तिथे त्यांना असं वाटत असतं की योगायोगाने भेट झालेली आहे, पण ती घडवण्यात आलेली असते. आणि इथे सायली अर्जुन एकमेकांना बघून इतके आनंदित होतात की ते विसरून जातात की आजूबाजूला लोक आहेत आणि ते एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तर त्यांची ही हृदयस्पर्शी भेट बघून कुसुम आणि चैतन्य यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आलेले असतात आणि त्या दोघांना खूपच जास्त आनंद हा झालेलाच असतो.